जर तुम्हाला कमी पैशात छोटासा बिझनेस सुरू करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आतापर्यंत जर तुम्ही माझ्या पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहते। चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण सुरू करूया पेप्सी स्टिक कशा बनवायच्या। इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला 1 लिटर पाणी घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला घालायची आहे ही 700 ग्रॅम साखर। साखर थोडी तुम्ही जास्त घालू शकता जर तुम्हाला स्वीटनेस हवी असेल तर। त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत रसना। आता इथे मी ऑरेंज फ्लेवरचा रसना घेतलेला आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोणत्या दुसऱ्या फ्लेवरचा सुद्धा रसना घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता हे जे रसना आहे हे टाकल्यानंतर याला आपल्याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपण घातलेली जी साखर आहे ही पूर्णपणे मिक्स होईल आणि पूर्णपणे वितळेल। पूर्ण वितळल्यानंतर आपल्याला आता इथे लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे हे पॅकेजिंग मशीन। आता या मशीनशिवाय हा जो व्यवसाय आहे हा अशक्य आहे। तर अशा प्रकारची जी मशीन आहे तुम्हाला ॲमेझॉनवर किंवा कोणत्याही लोकल मार्केटमध्ये सहज मिळेल। त्यानंतर पेप्सी स्टिक बनवण्यासाठी लागणारा हा जो रोल आहे पेप्सी ट्यूब रोल हा आपल्याला लागेल, तोही तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळेल। आता इथे एक भाग आपल्याला रसनाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याच्या 3 पटीने जास्त आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे केलेलं मिश्रण आहे त्याची जी स्वीटनेस आहे ती बॅलन्स होते। त्यानंतर ट्यूब तुम्हाला अशा प्रकारे फिल करून घ्यायची आहे। फिल केल्यानंतर त्यातली एअर काढून तुम्हाला त्याला आधी पॅक करायचं आहे आणि नंतर पॅक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सील पॅक आपल्याला करायची आहे। आता हे जे पेप्सी स्टिक्स आहे ह्या रसना फ्लेवरची असल्यामुळे याची जी कॉस्ट आहे ती थोडी वाढते, त्यामुळे तुम्ही हिची जी कॉस्ट आहे विकताना तुम्ही थोडी जास्त ठेवू शकता। आता ह्या ज्या पेप्सी स्टिक आहे ह्या तुम्ही विदाऊट फ्रीज करून थोडी कमी किंमत ठेवून सुद्धा विकू शकता, किंवा तुम्हाला जर तुमच्या घरातूनच हा बिझनेस करायचा आहे तर तुम्ही त्या पूर्णपणे फ्रोझन करून तुम्ही त्या सेल करू शकता। आता अशा प्रकारे हलक्या हाताने याला दाबून पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला यामध्ये लिक जी पेप्सी स्टिक आहे ती तुम्हाला दिसेल। आता तुम्हाला दिसतं याच्यामध्ये हलकंसं यातून पाणी निघत आहे। याला पुन्हा अशा प्रकारे पॅक करून याला सील करून घ्यायची आहे। आता ह्या ज्या पेप्सी स्टिक आहे ह्या आपल्याला 6 ते 7 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायच्या आहे, जेणेकरून ह्या छान प्रकारे फ्रीज होतील। आणि छान प्रकारे फ्रीज झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पेप्सी स्टिक इतक्या छान अतिशय खायला छान लागतात। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा। व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुम्हाला जर का कोणत्या अजून बिझनेस आयडियाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तोपर्यंत पेप्सी स्टिक एन्जॉय करा।